साहित्य चावडीच्या सडेतोड मुलाखतीच्या या तिसऱ्या भागात आपले स्वागत. डॉक्टर वि स जोगांशी आपण संवाद साधतो आहे. समाजकारण, राजकारण, साहित्य या तिन्ही क्षेत्रात डॉक्टर वि स जोग यांचा संचार आहे. एक अभ्यासपूर्ण भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. या साहित्य, राजकारण आणि समाजकारणावर सडेतोड प्रश्न त्यांना आता विचारली, तशीच सडेतोड उत्तरं त्यांनी दिली. सर, सडेतोड मुलाखतीत आपले पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. पहिल्या भागात मोदींचा विषय निघाला. मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा विषय निघाला. मोदी रातोरात सर्जिकल स्ट्राईक करतात आणि हिरो होतात. अर्थात हिरो होण्यासाठी म्हणून सर्जिकल स्ट्राईक केलेलं नाही, पण देशांनी त्यांना हिरो केलं. या सर्जिकल स्ट्राईकवर सिनेमे निघाले, पण कादंबरी, कथा माझ्या वाचनात नाही की सर्जिकल स्ट्राईक वर कादंबरी लिहिली गेली आहे किंवा एखादी कथा लिहिली गेली आहे. का बरं? साहित्यिक डोळे उघडे ठेवत नाहीत? मी मराठी साहित्याबद्दल बोलतो आहे. मराठी साहित्याला पूर्वापार शाप आहे की पांढरपेशीय मध्यमवर्गीय जीवनाच्या पलीकडे ते फारसं जाऊ शकत नाहीत. काही मी जे उल्लेख आहेत ते गेले आहेत, परंतु ते जाऊ शकत नाही. उरीसारखा चित्रपट निघू शकतो किंवा मोदींचं ते कर्तृत्व आहे, तर ते कर्तृत्व, पण ती क्षमताच मराठी आली आजच्या मराठी साहित्यिकांपाशी नाही. ते सुखवस्तू झाले आहेत. ते कोणत्याही आंदोलनामध्ये उतरत नाहीत. सैन्याचं जय जवान आणि सैन्याशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. इंग्लंडमधले पत्रकार, इंग्लंडमधले साहित्यिक दुसऱ्या महायुद्धामध्ये आपणही वाचलं असेल आहे, दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन वार्तांकन करायचे आणि त्याच्यावर लिहायचे. तशा प्रकारचा साहित्यिक आज नाही. तशा प्रकारच्या सुविधा त्याला राजकारणी लोक देत नाहीत. यशवंतराव चव्हाणांनी चिनी युद्धानंतर महाराष्ट्रातल्या 5 साहित्यिकांना, माडगुळकर, पुहा भावे, मला वाटते पु ल देशपांडे, अशा एकंदर 5 साहित्यिकांना त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर नेण्याची व्यवस्था केली त्यांनी. तर तशा प्रकारची व्यवस्था साहित्यिकांच्या संदर्भामध्ये करणं हे सरकारचं काम आहे आणि तशा प्रकारची व्यवस्था मागणं हे साहित्यिकांचं काम आहे. तर ते दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी अपयश झालं आणि म्हणून अशा प्रकारचं साहित्य मराठीमध्ये निर्माण झालंच नाही. पण इतरही भाषांमधलं मला ज्ञान नाही आहे, पण झालं असेल असं मला वाटत नाही आहे. पण ते व्हायला पाहिजे आणि यासाठी त्या त्या भाषेतल्या साहित्यिकांनी प्रत्यक्ष युद्धभूमीशी संपर्क ठेवणं आवश्यक आहे. सरकारच्या सहमतीने किंवा सरकारला विश्वासात न घेताही त्यांनी केलं, गुप्तपणे केलं तरी हरकत नाही. पण कारण साहित्यिकाला प्रत्येक अनुभव घ्यावाच लागतो, घ्यायलाही पाहिजे. पण त्यात आजचे साहित्यिक कमी पडले. ते फक्त ठराविक जातीवादी, ज्याला म्हणतो आपण पसरट, अशा प्रकारची कादंबरी लिहिण्यामध्ये ते दग्ध आहेत आणि अशा कादंबऱ्यांना ज्ञानपीठासारखे पुरस्कार मिळतात. तर त्याच्याचं ते गुंतून पडले. महत्त्वाच्या प्रश्नांना ते समोर जाऊ शकले नाहीत. मराठी साहित्याचं हे फार मोठं अपयश नाही आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे, माझ्यासकट अपयश आहे ते, किंवा अशा प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं, म्हणजे राष्ट्रीय प्रश्न असतील, आपल्या अस्मितेचे प्रश्न असतील, त्याकडे दुर्लक्ष करायचं, हा त्यांचा स्वभावच झालेला आहे. स्वभाव नाही आणि त्यांच्यावरती तशा प्रकारचे विकृत संस्कार या देशातल्या समाजवाद्यांनी केले आहेत. मी महाराष्ट्रापुरतं बोलेल तर अशा प्रकारे विकृत संस्कार या देशातल्या समाजवाद्यांनी केले आहेत. अगदी लढणं, चीन विरुद्ध लढणं, पाकिस्तानशी लढणं म्हणजे एक वाईट काम, बरं, अशा प्रकारे संस्कार, असे चुकीचे संस्कार त्यांच्यावर केले गेले आहेत. आणि त्यामुळे ते साहित्यिक पण आता पिढी बदलते आणि ते मी म्हटल्याप्रमाणे आज ना उद्या ते असा विचार करतील. दुसरा मार्ग त्याच्यामध्ये आहे, जे प्रत्यक्ष सैन्यामध्ये सहभागी होते, ज्यांनी कृती केली, त्या लोकांनी पुस्तकं लिहिण्याची आवश्यकता आहे. त्या लोकांनी कथा कादंबऱ्या लिहिण्याची आवश्यकता आहे. मी प्रतीक्षा करतो आहे
की उरीमध्ये समाविष्ट झालेले लोक पुस्तकं लिहितील. बरोबर आहे. सैन्यामध्ये समाविष्ट असलेले अनेक असे विचारवंत आहेत की ज्यांचं साहित्य आपण वाचतो, प्रकाशित झालेलं आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, ते ग्रंथ स्वरूपात असेल. परंतु ललित साहित्य हा फारसा त्यांच्या अंगवळणी पडलेला प्रकार नाही. वैचारिक ते लिहू शकतात. तर कदाचित तुम्ही म्हणता तसं तो एक आशावाद निश्चितच असला पाहिजे की यातूनच पुन्हा साहित्य निर्मिती होईल, प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी घेतलेला आहे. पण प्रश्न उरतो तो, जे प्रस्थापित साहित्यिक आहेत, स्वतःला मोठे म्हणवून घेणारे साहित्यिक आहेत, त्यांच्या बाबतीत प्रश्न मात्र कायमच आहे. प्रश्न म्हणजे काय, ते पण अशा प्रकारे जसे राजकारणी संपले असे, तसे साहित्यिकही उद्या इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं. हे फार मोठं विधान आहे सर. राम मंदिराकडे वळतो या प्रश्नानंतर, की राम मंदिराचा मुद्दा निकाली निघालाय. त्यातून वातावरण तापवण्याचाही प्रयत्न झाला. राम मंदिराविषयी आपली भूमिका कोणती आहे? मार्क्सवाद्यांची आहे की तुमची स्वतःची आहे, वेगळी आहे, स्वतंत्र आहे? म्हटलं तर काही कम्युनिस्टांची आणि माझी भूमिका समान आहे. तुम्हाला उदाहरण देतो. रामविलास शर्मा, हिंदीतले प्रख्यात समीक्षक, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते. इस्मत चुगताई, कम्युनिस्ट पक्षाची पदाधिकारी, साहित्यिक, उत्तम साहित्यिक, या दोघांनी आणि शबाना आझमीची आई, या तिघांनी, कैफी आझमीची पत्नी, या तिघांनी राम जन्मभूमी, या तिघी कम्युनिस्ट आहेत. अगदी ज्याला म्हणतो आपण कार्डधारक कम्युनिस्ट होते तिघे. या कार्डधारक कम्युनिस्टांनी राम जन्मभूमी संदर्भात समर्थनार्थ भूमिका घेतली. इस्मत चुगताईच्या हस्ते तर मला सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक मिळालं, आपल्याला माहीतच असेल आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासून ती भूमिका घेतली की राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये, की बाबर हा आक्रमक, आणि आक्रमकाचं स्मारक या देशात होता कामा नये. इस्मत चुगताई त्यांच्या प्रश्नी पडू शकत नाही, जिनी वर्षानुवर्षे कम्युनिस्टांचं काम केलं. रामविलास शर्मा त्यांच्या प्रश्नी पडू शकत नाही, तर मी त्यांच्या प्रश्नी काय पडणार? परंतु ती भूमिका मी कायम केली. आणि मी तर एका व्याख्यानात म्हटलं की वादग्रस्त वास्तूचे विल्हेवाट म्हणजे भारतीय इतिहासातलं 7वं सोनेरी पान. आणि आता त्या ठिकाणी राम मंदिर निर्माण होत आहे, आणि या देशातल्या कोट्यावधी जनतेची इच्छा आहे की आक्रमक आहे. एकटं अयोध्याच नाही आहे, काशी आहे, मथुरा आहे, आणखीन ठिकठिकाणची मंदिरं आहेत. ती त्या सगळ्या मंदिरांचं पुनर्मूल्यांकन होऊन पुनर्उभारणी होण्याची आवश्यकता आहे. राम मंदिर ही तर सुरुवात आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे जसं तुम्ही नेहमी म्हणता तसंच याही वेळी घडलं की मार्क्सवाद्यांची आपली वेगळीच भूमिका आहे, तुमच्यासारख्या विचारवाद, आणि तुमची ती नेहमीच राहिलेली. त्यामुळे जनतेपासून वेगळे पडले ना ते मार्क्सवादी. पक्ष वेगळा, मला दुःख आहे त्याचं. मला राग आहे, पण त्यावेळी जास्त दुःख आहे की पक्ष या अशा भूमिकांमध्ये वेगळा पडला. त्यातल्या त्यात आपल्यालाही माहिती झालं की त्यातल्या त्यात वर्धननी जरा वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली होती, पण पक्षात त्याचंही त्यावेळी गळचेपी झाली. म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांची गळचेपी केली. म्हणजे निर्णय घेताना मार्क्सवादी पक्ष नेहमीच चुकतो आणि डॉक्टर विसजोगी हा योग्य निर्णय घेतात, किंवा त्याविषयी तुम्ही म्हणू शकता, मी म्हणणार नाही. शेवटी जो समाज आहे, म्हणजे चर्चा झाली आहे त्यांची की तुम्ही अशी भूमिका घेऊ नका 100दा. मग वर्धन मला म्हणाले की बाबरी मस्जिद, म्हणजे हिंदीतलं बघा, बाबरी मस्जिद गिर देगे हम काही छाती पिटणे वाले थोडी आहे. पण असं एकटा वर्धनच मला म्हणतो परवाना भवनमध्ये आमच्या एका मित्राच्या साक्षीने. पण तो जाहीरपणे भूमिका घ्यायला कचरतात ते जाहीरपणे भूमिका. म्हणजे एकंदरीतच तुमची स्वतंत्र अशी मार्क्सवादी विचारवंत असतानाही जी तथाकथित मार्क्सवाद्यांची भूमिका आहे ती तुमची भूमिका नाही, तर तुमची स्वतंत्र अशी भूमिका आहे. सर, समाजकारण, राजकारण, साहित्य अशा तिन्ही क्षेत्रात आपण संवाद साधतोय, तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारतोय. या क्षेत्रातला एक शेवटचा आणि अंतिम प्रश्न, महाराष्ट्रात जे राजकीय परिवर्तन झालं, शिवसेनेने आत्मघात करून घेतला? शिवसेना आणि भाजप दोघांनी आत्मघात केला. मी केवळ शिवसेनेने आत्मघात केला असं म्हणणार नाही. भाजपच्या महाराष्ट्रात नेतृत्वात मी फार मोठी चूक केली, आणि मध्यरात्रीचा शपथविधी ही तर ती ब्लंडर मिस्टेक होती, ज्याला गांधीजी ज्याला हिमालय जैसी भूल. म्हणजे केवळ शिवसेनेने आत्मघात केला असं नाही, भाजपने आत्मघात केला. उद्या भाजप आणि राष्ट्रवादी कदाचित एकत्र आले असते,
त्याला आपण काय म्हटलं असतं. त्यामुळे शिवसेनेने आत्मघात केला असं केवळ शिवसेनेने आत्मघात असं म्हणणार नाही. हा आत्मघात भाजपलाही महागात पडलेला आहे. मात्र एक नक्की, ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सदैव मानसिक आणि प्रत्यक्ष छळवाद केला, आणि जे बाळासाहेब ठाकरे दुसरे हिंदू हृदय सम्राट, मी त्यांना म्हणतो, मी पहिले म्हणत नाही, पहिले हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरच, दुसरे हिंदू हृदय सम्राट, की त्यांनी सावरकरांना मान्य केलं. त्या सावरकरांच्या सावरकरांना स्वतः शिंतोडे ओढणाऱ्या, चिखलफेक करणाऱ्या पक्षाशी शिवसेनेनी ही सोयरी करायला नको होती असं मला वाटतं. त्यामुळे तुमचं म्हणणं, भविष्यातल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आज शिवसेनेच्या 56-57 ज्या काही जागा असतील, त्या महाराष्ट्रात भविष्यात आजही निवडणुका झाल्या तर त्या 5-6च्या पलीकडे जाणार नाहीत. त्या अर्थाने तो आत्मघात होईल असं मला वाटतं. आता राजकारणात काही घडू शकतं, परंतु मला असं वाटतं. त्यामुळे तो आत्मघात तर आहेच, पण तो दोन्ही पक्षांचा घात आहे. म्हणजे मध्येच एक बातमी आली होती सर की अजानची स्पर्धा शिवसेनेने भरवली आहे. या पद्धतीने जर शिवसेना समोर गेली तर या शिवसेनेलाच या बाकीच्या काँग्रेस किंवा सोबत असलेल्या पक्षांमुळे सावरकरांना विरोध करावा लागेल की काय? मला त्यांचं हिंदुत्व म्हणजे मला अजून तरी असं वाटत नाही. हिंदुत्व दावणीला अजून तरी उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत, उद्धव ठाकरेपेक्षा संजय राऊत, अजून त्यांची ती भूमिका नाही आणि ते तसं करणार नाही असं मला नक्की खात्री आहे. सर, या सामाजिक राजकीय प्रश्नांनंतर आता तुमच्या साहित्याकडे आपण वळू. आपले आई, आम्ही, ग्रीष्मदाह या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. मकरंद मुमताज नंतर तुमचं कादंबरी लेखन थांबलंय? नाही. कोरोनाचा अनुभव लक्षात घेऊन मी कोरोनावरती एक पुस्तकही लिहितो आहे. एका 500 कोरोनाग्रस्तांना ज्यांनी बरं केलं आणि त्यासाठी जो स्वतः कोरोनाग्रस्त झाला मुद्दामून, अशा एका डॉक्टर पुस्तक लिहितो आहे. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, आणि माझी मकरंद मुमताजमध्ये माझी मोदी सरकारचा पहिल्या कालखंडाला पोचलो होतो मी, त्यानंतरचा कालखंडात्मक कादंबरी चालू आहे माझी. अच्छा, म्हणजे तुमच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कादंबरी लगेच वाचकांना काही दिवसात वाचायला मिळणार आहे. तुमची एक प्रयोग करण्याची वृत्ती आहे की कादंबरी लिहिताना विशेषतः आपण प्रयोग करता, की मकरंद मुमताज आपण लिहिली ती रोजनिशीच्या स्वरूपात लिहिली. अनेक लेखक प्रयोग करायला घाबरतात, म्हणजे तसे प्रयोग आम्हीमध्ये आहे किंवा आईमध्ये आहे. अनेक लेखक हे प्रयोग करायला घाबरता. प्रत्येक वेळी तुम्ही हा वेगळा फॉर्म कसं काय निवडता, आणि पुढे जी येणारी कादंबरी आहे त्यात काही वेगळा फॉर्म आहे? पुढे येणाऱ्या कादंबरीमध्ये रोजनिशी स्वरूपात येईल असं वाटत नाही आहे, परंतु रोजनिशी स्वरूपात आपण प्रयोग म्हटला, पण मी त्याला स्वाभाविकता म्हणतो. रोजनिशी मी 1 फेब्रुवारी 1958 पासून मी रोजनिशी लिहितो आहे. त्यामुळे, आणि त्या रोजनिशीच्याच पलीकडे कथा कादंबऱ्या झाल्या, त्याचा कच्चा माल आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे तो प्रयोग नाही आहे. ती रोजनिशीच्या माध्यमातून लिहिणारी कादंबरी हा स्वाभाविक आविष्कार धर्म आहे असं मी स्वतः असं मानतो. मी त्या कादंबऱ्या त्याच पद्धतीने लिहिल्या गेल्या म्हणून त्या विशेष परिणामकारक झाल्या असं नाही. म्हणजे सहसा असं असतं की एखादा कादंबरीकार असतो, त्याच्या कादंबऱ्या खूप प्रसिद्ध होतात. एक कादंबरी त्याची प्रसिद्ध झाली की त्याच फॉर्ममध्ये तो कादंबऱ्या आणण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याची अशी हिंमत होत नाही की आपण दुसरा फॉर्म घ्यावा आणि वाचकांसमोर यावं. तुम्ही असे प्रयोग करत राहिले आहेत? नाही, तसं मी ग्रीष्मदाहामध्ये केले नाही आहे. ती कादंबरी संहारमध्ये पण मी ते केले नाही आहे. ती वस्तुनिष्ठ म्हणजे सर्वज्ञ पद्धतीने लिहिलेल्या दोन्ही कादंबऱ्या आहेत. तर त्या पद्धतीने जो स्वाभाविक त्यावेळेला लेखकाला वाटेल, मुक्तिबोध नेहमी सांगायचे की आपल्याला कोणचं माध्यम स्वाभाविकपर्यंत लोकांपर्यंत पोचेल आहे, त्या माध्यमाची निवड करून त्याप्रमाणे लिहावं. सर, अत्रे आणि भावे आपले आदर्श लेखक आहेत. अत्र्यांचं एक वेळ मान्य, परंतु आपण मार्क्सवादी असतानाही भावे आपले कसे काय आदर्श? भावेंचे विशेषतः कथालेखन हे मला खूप आवडतं. अनुभवांचं तळ गाठतं भावेंचे. प्रत्येक कथा, कोणची कथा घ्या, फुलबा घ्या,
त्यांचं पिंजरा कादंबरी घ्या, म्हणजे भाव्यांमध्ये आपण त्याला मारस्वाद म्हणणार नाही, पण फुलवासारखी कथा आणि पिंजरासारख्या कादंबऱ्या या दलित, शोषित, पतित यांचं दुःख विदारकपणे मांडणाऱ्या कादंबऱ्या आहेत. या माणसाला पुरोगामी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं ही. आणि त्यामुळे भाव्यांचा पुरोगामी की हिंदुत्ववादी पुरोगामी नाही, त्यांनी कुठे फुलवामध्ये कुठे हिंदुत्ववाद नाहीये, पिंजऱ्यामध्ये कुठे हिंदुत्ववाद नाहीये. भावे हे हिंदुत्ववादी साहित्यिक सावरकरांचे वारसदार म्हणूनच मानले जातात. नाही, सावरकर हिंदुत्ववादी साहित्यिक त्यांची वैचारिक भूमिका आहे, पण कथा कादंबरीमध्ये त्यांनी हिंदुत्व आणला नाही. नाटकामध्ये आणला त्यांनी हिंदुत्ववाद. महाराणी पद्मिनीमध्ये ते आणला हिंदुत्ववाद, परंतु कथा कादंबरीमध्ये त्यांनी हिंदुत्ववाद नाही आणला. त्यांनी ते माणसाच्या संपूर्ण तन मनाचं पूर्णपणे परिपूर्ण चित्रण आणि खोलात जाऊन डॉक्टर रवी कुलकर्णी म्हणतात त्या अनुभवांचं तळ गाठणे, म्हणजे अगदी अनुभवाचं पिंपळपानसारखी कुठे त्याच्या पिंपळपानसारखी म्हणजे नागपुरातला उन्हाळा हा कसा असू शकतो हे भाव्यांनी ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्यात कुठे आला हिंदुत्व. तर भाव्यांचं हे वैशिष्ट्य मला अतिशय प्रभावी करून घेतं लहानपणापासून, आणि त्यामुळे माझ्या बंधूंनी भावेंची सगळी पुस्तकं मला आणून दिली आणि ती वाचत गेलो मी, आणि त्यामुळे भावेचे कथा आणि कादंबऱ्या यांच्या मी अधिकाधिक झपाटे प्रभावाखाली आलो. म्हणून आकाश की जसे अनुभवाचा तळ गाठणारे साहित्यिक लेखक म्हणून आपल्याला भावे प्रिय वाटतात, त्याचं अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करता आपल्या लेखणीच्या माध्यमातून, तसेच सावरकरांचे वाङ्मयीन वारसदार म्हणून भावे आपल्याला प्रिय वाटत नाहीत का? सावरकर ते वाङ्मयीन वारसदार ललित साहित्याच्या दृष्टीने भावे नाही आहेत. सावरकरांचं ललित साहित्य काहीसं भडक आहे, भाव्यांचं कुठलंही लेखन असं भडक नाही आहे. भाव्यांचं जे सत्य ते मांडलं आहे. आता मला काय त्याचा मी उल्लेख केला, त्याच्यामध्ये अतिरंजितपणा आहे, सत्याला अतिरंजिततेचा. त्यामुळे भावे हे सावरकरांचे वाङ्मयीन वारसदार असू शकत नाही. वैचारिक वारसदार आहेत, ते देखील काही प्रमाणात आहेत. सावरकरांसारखे भावे 100% बुद्धिप्रामाण्यवादी नाहीत. ते जर तसे असते तर त्यांनी राणीसारखी गूढवादी कादंबरी लिहिलीच असती, गूढकथांसारख्या कथा त्यांनी लिहिल्याच नसत्या. त्यामुळे ते वैचारिक बऱ्याचशा प्रमाणात वारसदार आहेत, वाङ्मयीन वारसदार नाहीत. सर, भाव्यांचा उल्लेख झाला, पर्यायाने अत्र्यांचाही उल्लेख येतो, कारण आपले आदर्श जसे भावे आहेत, भाव्यांचे आधी अत्रे आपले आदर्श आहेत. मग ते साहित्य क्षेत्रातील असो किंवा ते एकूणच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे असो, या सगळ्या गोष्टींमुळे असतील. अत्र्यांविषयी काय सांगाल? नाही, अत्र्यांसारखा तर 10,000 वर्षात असा पुरुष झाला नाही, असा पत्रकार झाला नाही. जबरदस्त पत्रकार, जबरदस्त नाटककार, ज्याच्या तुम्ही नवेच नाटक, म्हणजे प्रत्येक नाटक प्रमेयात्मक आहे. लग्नाची बेडी किंवा कवडी चुंबक अशी त्यांची जे विनोदी नाटकं तो द्या, पण बाकी त्यांचं उद्याचा संसार, घराबाहेर, जग काय म्हणेल, वंदे भारतम, आणि नंतर तुम्ही नवीच्या नंतर देखील बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, ही म्हणजे अत्रे हे देखील समाजाभिमुख साहित्यिक आहेत. आणि म्हणून मला अत्रे प्रिय आहेत. अत्रे नेहमी म्हणायचे की साहित्यिकांनी नळाच्या पाईपसारखं असू नये, स्वयंभू बुद्धीचं असावं. नळाचा पाईप काय करतं, पाणी इकडचं वाळून तिकडे नेतं, तसं साहित्यिकांकडून नाही. त्याची स्वतंत्र एक प्रतिभा असते, ती अत्र्यांपाशी होती. आणि म्हणून मला अत्रे, आणि विशेषतः अत्रे साहित्यिक म्हणून प्रिय आहेतच, परंतु त्याहीपेक्षा पत्रकार म्हणून अधिक प्रिय आहेत. सर, पत्रकार अत्रे असा उल्लेख तुम्ही केला. जुनी पिढी अत्र्यांची लेखणी आणि तिचा प्रभाव याविषयी त्या जुन्या पिढीला कल्पना आहे. आज काही पत्रकार हे अत्र्यांची कॉपी करताना दिसतात, ती त्यांची योग्यता आहे? माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मी अधिक स्पष्टपणे म्हणतो. संजय राऊतांसारखे पत्रकार अत्र्यांची नक्कल म्हणणार नाही, अत्र्यांचं अनुकरण करत असेल तर त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. मराठ्याच्या पद्धतीने सामना समोर आलं, आणि एक काळ असा होता की सामना हे देखील मराठा ज्याप्रमाणे मुंबईतल्या अगदी हमालाच्या हत्या असायचं, सामना देखील होतं. त्यामुळे अत्र्यांसारखं जर संजय राऊतांची लेखणी असेल तर मला त्याच्यामध्ये काही वाटत. त्यांनी अत्र्यांपासून स्फूर्ती घेतलीच आहे.
सदैव ते कृतज्ञतापूर्वक सावरकरांचा आणि आत्यांचा दोघांचा ते उल्लेख करतात आणि भावेंचाही करतात, भावेंचा पण करतात संजय राऊत. आता संजय राऊत कधी कधी भटकतो माणूस, त्यामुळे ते काही बाबतीत ते या विशेषतः, आणि त्यांनी देखील भाजपला पुष्कळ वेळ दिला होता. फार शेवटी संजय राऊत हे पत्रकार म्हणून तर श्रेष्ठ आहेतच असं माझं मत आहे. थोडंसं अलीकडच्या काळात ते शिवसेनेच्या पुन्हा तेच आलं ना की एका व्यक्तीला मोठं करण्यासाठी किंवा राज्यावर बनवण्यासाठी तुम्ही कोणाशीही राजकीय सह्यासोबत कराल तर ते योग्य नाही. ते संजय राऊतांमुळे झालं असं माझं मत आहे. सर, पुन्हा आपण राजकारणाकडे, कारण पत्रकारिता आली म्हणजेच राजकारण ओघाओघाने आलं. संजय राऊतांचा जेव्हा विषय निघाला, आपण उल्लेख केला की भाजपला त्यांनी वेळ दिला. तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी अनिल देशमुखांची एक मुलाखत जर ऐकली असेल तर त्यात त्यांनी उल्लेख केला होता की आमचं शिवसेनेचं बोलणं सुरू आहे. म्हणजे हे राष्ट्रवादीचं सेनेशी. तर सेना आणि राष्ट्रवादी यांचं हे गणित आधीपासूनच सुरू होतं. जसा धोका मागच्या वेळी झाला होता, म्हणजे शरद पवारांनी वेळेवर पाठिंबा दिला आणि सेनेची गोची झाली, तशी गोची होऊ नये म्हणून शिवसेनेने यावेळी थोडासा सावध पवित्रा घेतला आणि त्यांची चर्चा सुरू होती. तर मला वाटतं की हा वेळ दिला नाही, उलट ती वार्ता कानावर आल्यामुळेच भाजप सेनेकडे गेलेलं नाही. हे योग्य नाही आहे, हे सत्य नाही आहे. हे योग्य तर नाहीत, हे सत्य नाही आहे. वेळ तर त्यांनी तर त्यांच्या बैठकीत त्यांनी आता कोण खोटं बोलतं हे आपण त्या साक्षीदार नाही, मी काही त्या घटनेचा साक्षीदार नाही आहे कोण खोटं बोलतं. पण भाजपचा अनुभव लक्षात घेता याने निश्चितपणे त्यावेळेला उद्धव ठाकरेला आश्वासन दिलं असलं पाहिजे. नंतर ते बदलले आणि म्हणून संजय राऊत चिडले असा माझा जर काय नाही. नंतर म्हणजे हे नंतरचे आहे ते भाजपच्या पद्धतीप्रमाणे या सगळ्या गोष्टी होतात. पण आणि पुष्कळदा आता विक्रम सावरकरांपासून मी पाहतो आहे की जनसंघ, भाजप किंवा हा जो परिवार आहे पहिल्यांदा एक बोलतो आणि नंतर प्रत्यक्षात वेगळंच करतो. तर त्यांनी या प्रकरणात त्यांनी तसं केलं असेल म्हणून चिडून ते पण ते त्यांचं योग्य नाही आहे. म्हणून मी त्याचं शिवसेनेने काँग्रेसशी हे घेतले हे योग्य म्हणणार नाही. शिवसेनेने राष्ट्रवादीशी केली तर कारण राष्ट्रवादी काही राष्ट्रद्रोही पक्ष नाही आहे असं मला स्वतःला वाटतं. पण काँग्रेस हा या देशात ज्याही फाळणी केली तो पक्ष तर योग्य नाहीच असं माझं मत आहे. निश्चित सर, परत आपण साहित्याकडे येऊ की तुम्ही विविध वाङ्मय प्रकार हाताळले, कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटक लिहिलं, कवितेकडे आपण वळला नाहीत. आपला आवडता वाङ्मय प्रकार कोणता? कादंबरी. कारण कादंबरीमध्ये तुमचे अनुभव अतिशय विस्ताराने मांडता येतात, फुलवता येतात. कथेचा जीव छोटा असतो, कवितेचा अगदीच छोटा असतो, पण अगदी छोटी कविता देखील खूप मोठा परिणाम साधते, ही सत्यत आहे. खूप म्हणा, सुरेश भट म्हणा, नारायण सुर म्हणा किंवा आता सावरकर म्हणा, यांच्या कवितांनी फार मोठा परिणाम साधला. परंतु कादंबरीमध्ये काय की तुम्हाला वेगवेगळी पात्रं आणता येतात, समाज जीवनाचे वेगवेगळे घटक आणता येतात, तुम्हाला वेगवेगळ्या भावभावना आणता येतात. एक मोठा ऐसपैस असा मोठा परिसर तुम्हाला मिळतो. आणि म्हणून कादंबरी मला जास्त माझ्यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणाऱ्या माणसाला स्वतःच्या अनुभव कथनासाठी कादंबरी हा प्रकार हा स्वाभाविक वाटतो, योग्य वाटतो. कादंबरीला आज वाचक आहे? आज तर कशालाच वाचत नाही. म्हणजे तुम्ही खरं सांगायचं म्हणजे आज वाचक कोणते सगळे लोक आता म्हणजे नवीन पिढी तर काय वाचन काय नाही हा तर एक संशोधनाचा विषय आहे. परंतु मोठ्या कादंबऱ्यांना आता वाचक नाही आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून तर आता मोठमोठे प्रकाशक आपल्या कादंबऱ्या या अर्ध्या किमतीत देऊन राहिल्या आहेत, अर्ध्या काय पाव किमतीत देखील. आपण जर रविवारच्या वर्तमानपत्रात जाहिराती वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल आपल्याला. कुठल्या कादंबरीकाराचा तुमच्यावर जास्त प्रभाव आहे? मग सांगितल्याप्रमाणे हिंदीमध्ये विचार केला तर मुंशी प्रेमचंद इतका माझ्या मनावर कोणाचाच प्रभाव नाही आहे. मुंशी प्रेमचंद हा हिंदुस्थानचा सर्वश्रेष्ठ उपन्यासकार म्हणजे कादंबरीकार आहे असं माझं मत आहे. गोदान आणि गबन, साधारणपणे गोदानचा काळ 1920च्या आसपासला असेल आहे, म्हणजे आज 100 वर्ष झाली. गबन तोच असेल. आजही तुम्ही जर आजही वाचल्या तरी त्यातले संवाद, त्यातले विधानं, त्यातले प्रसंग कालबाह्य वाटत नाही.
जे गोदानमधल्या झुरियाचं किंवा तिथल्या नायकाचं जे जीवन तेच आजच्या शेतकऱ्याचं जीवन. काही प्रमाणामध्ये मदर इंडियामध्ये ते मेहबूबनी मांडलेलं आहे शेतकऱ्याचं जीवन, पण नंतर आपल्याकडे शेतकऱ्याचं जीवन अशा प्रमाणात आहे. पण मुंशी प्रेमचंदांनी शेतकऱ्यांचं जीवन मांडलं. मुंशी प्रेमचंदांनी मध्यमवर्गीय माणसांचं जीवन, शहरातल्या मध्यमवर्गीय माणसांचा पोकळपणा मुंशी प्रेमचंद दाखवला. आणि सवाशेर गहू किंवा सद्गतीसारखी त्यांची कथा अंधश्रद्धा निर्मूलनाचं करतात त्या मुंशी प्रेमचंद माझ्यापणा शरद बाबूंनी परिणितासारखी कथा, परिणिता कादंबरी नाही, परिणिता कथा आहे, परिणितासारखी कथा लिहिणारे, देवदाससारखी कथा लिहिणारे आणि पथेर दाबीसारखी कादंबरी लिहिणारे, सव्यसाची श्रीकांत या शरदबाबूंच्या कादंबऱ्यांनी माझ्या प्रेरणा दिला. आणि म्हणून मी त्या कादंबरीकडे वळलो की हे जर असं लिहू शकतात कादंबऱ्या, आता तो काळ वेगळा होता, त्या काळात भरपूर लिहिता यायचं आणि प्रकाशक ते छापत होते. आजकाल प्रकाशकांची मागणी ही छोट्या पुस्तकांची असते. सर, आपण उल्लेख केला की तुम्हाला एक लेखक म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून कादंबरी हा वाङ्मय प्रकार जास्त आवडतो, परंतु तुमच्या साहित्याकडे जर पाहिलं तर दिसतं की तुम्ही वैचारिक वाङ्मयाकडे जास्त झुकलेले आहात. मग वैचारिकता मांडली म्हणजे वैचारिक वाङ्मयाकडे झुकलोय असं नाही आहे, उलट कादंबरीतून मी वैचारिकता मांडली म्हणजे विचार मांडले कादंबरीतून. त्यामुळे मग इतर वाङ्मय प्रकारावर आपण अन्याय करत नाही असं वाटतंय? नाही, ज्याला जे प्रकार स्वाभाविक धर्म आविष्कृताचा धर्म वाटतो तो लेखक त्या पद्धती इतर अन्याय करण्याचं कारणच नाही. आता मला कविता नाही लिहिता आल्या, हे माझं अपयश आहे. माझं कविता नाही लिहू शकलो मी. 1-2 कविता, एक सावरकरांमध्ये एकदा कविता लिहिली, एकदा विनोबांवरती कविता लिहिली त्यांच्या मृत्यूनंतर. पण नंतर कवितामध्ये माझा जीव रमलाही नाही आणि त्या मला लिहिताही आल्या नाही. उलट मला कवीचं कौतुक वाटलं, ते लिहितातच कसं इतकं सुंदर. मी कवींबद्दल माझ्या मत खूप आदर आहे की छोट्या छोट्या शब्दातून कादंबरीला आपला शेकडो हजारो शब्द लिहावे लागतात आणि सुरेश भट लहान लहान शब्दातून झुंजसारख्या शब्द येतात. ते त्यांच्या सगळ्या कविता, जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, कापले गेलो तरी सोड, ही लेख राही बंधन नाही, अशा प्रकारचे छोट्या कवितातून तो किती मोठं आयुष्य मांडतो आणि विचार मांडतो. तर तसं कवितेबद्दल मला नाही लिहिता आले. नाही, जसं कवितेचं तसंच संत साहित्याचं. संत साहित्यावर आपण फारसं लिहिलेलं दिसत नाही. ते संत साहित्य कालबाह्य झाल्यासारखं वाटते का? अजिबात नाही. संत साहित्य अजिबात काल सापेक्ष जर असेल तर संत साहित्यच आहे असं माझं मत आहे. आणि आज जरी ज्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा काही जातीवादी लोकांचा प्रयत्न आहे, काळ्या यादी टाकण्यात, त्या रामदासांचं साहित्य देखील, त्यांचा दासभाऊ, त्यांचे मनाचे श्लोक, त्यांची करुणाक्षर, हे देखील साहित्य श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ साहित्य असं मानतो. तुकाराम हे कोणी कालबाह्य न होणारे, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास हे कालबाह्य न होणारे संत. त्यामुळे संत साहित्याबद्दल मी लिहिलं नाही याचा अर्थ ते साहित्य मला आवडत नाही असं नाही. ते साहित्य मी आवडतंही आणि त्या साहित्य माझ्या हाताखाली PhD देखील त्या साहित्य लिहिणाऱ्या लोकांनी केलेले आहेत. झाडे म्हणून आहेत डॉक्टर, त्यांनी PhD केली त्याच्यावरती. नाही, कादंबरी संदर्भात आपण भरभरून बोललात. आजची कथा वाङ्मयाची स्थिती काय आहे? कथेला प्रसिद्ध होण्याकरता पूर्वी हंस, वाङ्मय शोभा सारखी उत्तम नियतकालिका होती, सत्यकथा काही प्रमाणामध्ये. आज अशी नियतकालिका राहिली नाही. त्यामुळे कथा लेखकांना वावच नाही. कविता छोटीशी जीवाची असते, कथे कोणीही छापू शकतं. आता तरुण भारतात पण त्याच कवींच्या त्याच कविता पुन्हा पुन्हा आपण पाहतो एखाद्या वर्तमानपत्राबरोबर. तसं कथांचं नाही आहे. कथा लेखकाला कथा छापली जाण्यासाठी जी आवश्यक परिस्थिती आहे ती आवश्यक परिस्थिती नाही. त्याला जास्तीत जास्त आपला कथासंग्रह स्वतःच्या पैशाने काढला तर त्याच्या कथा वाचकांपर्यंत जातील. नियतकालिकत छापायला तयार नाहीत. दैनंदिन पुरवण्यापूर्वी रविवारच्या पुरवण्यात कथा असायच्या, त्या आता तरुण भारत सोडलं तर अत्यंत कुठे पुरवण्यात कथा नसतात. त्यामुळे कथा या प्रकाराला वाङ्मय बाह्य कारणामुळे पिछाड झाली आहे असं माझं वाटतं. सर, आपण नाटकही लिहिल्याचं ऐकलं आहे. एक वाङ्मय प्रकार हाताळायचा प्रयोग करून पाहायचा की नाटकाविषयी असलेले? नाही, त्याचं एक कारण मी नचिकेत नाट्यचित्र संस्था नावाची संस्था काढली आणि त्या संस्थेकरता नाट्यचित्र संस्था होती ती. मी मुळात ती चित्रपट निर्मिती करता संस्था होती, पण ते नाही जमलं नाट्य.
तर आपण आता या संस्थेच्या नावासाठी काही नाटक लिहिण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी ती 2 नाटकं लिहिली फक्त मी, शह प्रतिशह आणि तिघांच्या 3 तऱ्हा 2 नाटकं लिहिली. दोन्हीचे प्रयोग झाले? एकच प्रयोग झाला. नागपुरामध्ये असे प्रयोग होण्याला जे वातावरण आहे ते वातावरण नाही आहे. आणि मुंबईत ते माझी नाटकं पोचली नाही, रुजली पण नसती, पण पोचली पण नाही. सर, आपलं आत्मचरित्र हा एक प्रकारे नागपूरचा इतिहास आहे. मुळात त्याचं शीर्षकच आपण यश अपयश असं दिलेलं आहे. त्याचा 3रा भाग प्रकाशित होतो आहे. आपल्या जीवनात यश कोणतं आणि अपयश कोणतं असं गणिती पद्धतीने सांगता येणार नाही, परंतु पुष्कळ मला मिळालं. माझं कुटुंब हे माझं यश आहे. कुटुंबाने मला सतत साथ दिली. माझ्या श्रीमतीजींनी, शैलजा, त्यांनी मला साथ दिली. हे माझ्या मार्गदर्शकांनी आणि मी ज्या संस्थेत काम करतो त्या सेपिन बेरार शिक्षण संस्थेने मला पुन्हा सामावून घेतलं. मग यश आपण विचारला, यश एक परिस्थिती अशी आली होती की मला सेपिन बेरारमध्ये नोकरी लागली होती प्राध्यापकाची. त्यावेळेला प्राचार्य मुरकोटे होते आणि मला शिष्यवृत्ती मिळाली. त्यावेळेला, आज नाही, त्यावेळेला शिष्यवृत्ती विद्यापीठ अनुदान मंडळाची मिळाल्यानंतर नियम होता की त्याला नोकरी सोडावी लागायची. असा नियमच होता त्यावेळी नियम होता. ते माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला की काय करावं. आमचे प्राचार्य मुरकुटे म्हणून तू नोकरी सोडू नको, पण मला PhD तर करायचं होतं म्हणून मी PhD केली. 3 वर्ष झाली, PhD काही झाली नाही. आता नोकरीचा पुन्हा प्रश्न झाला. तर त्यावेळेलाही नंतर काही वर्षांनी झालेले प्राचार्य पांडे त्यांनी मला बोलावून आणि बाबगावकर यांनी मला बोलावून CPN बेरारमध्ये पुन्हा सामावून घेतलं. हे माझं खूप मोठं यश समजतो. त्या दोघांनी जर मला बोलावलं नसतं, आपणहून निरोप पाठवून जर बोलावलं नसतं तर मी काही CPN बेरारमध्ये लागलो नसतो. आणि पलीकडे हे माझं यश असं वाटतं. वाङ्मयीन क्षेत्रामध्ये तर मला पुष्कळ यश मिळालेलं आहे. निश्चितच सर. काय काही वेळात म्हणजे अवघ्या 4-5 मिनिटांमध्ये यश अपयश जीवनाविषयीचं सांगणं किंवा त्या आत्मचरित्राबद्दल बोलणं हे शक्यच नाही. त्यामुळे यश अपयश वाचल्यानंतरच आपल्याला हे कळू शकतं की डॉक्टर विसजोग काय आहे, नागपूरचा इतिहास काय आहे. आणि नागपूरचं सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वैभव जर पाहायचं असेल किंवा वाचायचं असेल तर निश्चितपणेच तुमचं आत्मचरित्र वाचलं पाहिजे असं मला वाटतं. सर, डॉक्टर यशात आणखी एक उल्लेख करायचा राहिला की माझ्या यशामध्ये माझे 8 मित्र, नावं सगळ्यांच्या घेऊ शकत नाही मॅडम, पण माझे 8 मित्र हे जर माझ्या आयुष्यात आले नसते तर मला एवढं मोठं उत्तुंग यश मला मिळू शकलं नसतं. अच्छा सर, या भागाच्या शेवटच्या प्रश्नाकडे. डॉक्टर विसजोग आणि चित्रपट समीक्षा हे एक समीकरण आहे. आजचे चित्रपट आपल्याला बघावेसे वाटतात? फारसे नाही. एखादा अपवादात्मक असेल, अमिताभ बच्चनचा मध्यंतरी आला होता, तो दूरदर्शनवरच पाहिला मी. आज काही चित्रपटगृहात तर जाणं शक्यच नव्हतं. तर असं आपण फारसं. आणि उरी आवडला मला. म्हणजे बॉर्डरपेक्षाही उरी अधिक चांगला होता असं माझं म्हणणं. बॉर्डर तर चांगला होताच, पण उरी युद्धपट म्हणून तो खूप आवडला मला. नाही, या क्षेत्रात आपला जो लौकिक होता तो एक चित्रपट समीक्षक म्हणून लौकिक होता. आज चित्रपटाची समीक्षाच खऱ्या अर्थाने होताना दिसत नाही. म्हणजे निखळ वाङ्मयीन कृती किंवा निखळ एक कलाकृती, कारण ती कलाकृती होण्या अगोदर एक वाङ्मयीन साहित्यकृती कुठली तरी ती असते, एक वाङ्मयीन कृती असते. त्यानंतर ती एक कलाकृती म्हणून त्याला एक स्वरूप प्राप्त होतं. तर अशी ती वाचकांसमोर येत नाही. म्हणजे चित्रपट समीक्षा आज होताना दिसत नाही. म्हणजे महाराष्ट्रातले जे निवडक आता गेल्या 5-50 वर्षांमधले जर 4-5 निवडक चित्रपट समीक्षक जर शोधायचे झाले, निवडायचे झाले तर आपला समावेश त्यात करावा लागेल. धन्यवाद. चित्रपट समीक्षा आता इतिहास जमा झाली नाही, इतिहास जमा झाली असं मी म्हणणार नाही. अजूनही काही वर्तमानपत्रात रविवारच्या वृत्तीत चित्रपटांविषयी लिहिलं जातं. काही लेखिका जुन्या चित्रपटांविषयी पुन्हा लिहून राहिले आहेत. ते आठवणीतले चित्रपट म्हणून लिहून राहिले आहेत. काही लेखिका लिहून राहिलेल्या आहेत. काही मध्यंतरी एका वर्तमानपत्रांनी एका शीख, मला त्याचं नाव आत्ता आठवत नाही आहे, एका शीख माणसाचं सातत्याने दर आठवड्याला त्या वर्तमान लोकसत्तामध्ये यायचं की चित्रपट विषयक त्याला भेटलेल्या व्यक्ती, त्याचं अतिशय सुंदर वर्णन त्यांनी त्या
याच्या त्या शिखांनी केलं होतं, त्याला मराठी उत्तम येतं, तर त्या केलं, ते मला आवडतं. म्हणजे असे तुरळक आहे. परंतु चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली. नवीन चित्रपट ढांगडधिंगा, ज्या संगीताला कसल्याही प्रकारचं काही जे वातावरण निर्मितीच करू शकत नाही अशा प्रकारचं, एक तर नवीन पिढीची आवड सगळी पूर्णपणे बदललेली आहे, आमूलाग्र बदलली असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. त्यामुळे चित्रपट समीक्षा ते त्यांना समीक्षाच नकोस आहे कोणत्याची, त्यामुळे चित्रपट समीक्षा प्रमाणात कमी झाली, त्या मानाने बरीच कमी झालेली आहे. चित्रपटसृष्टीचा जर म्हटलं तर एक मोठा इतिहास आहे. अनेक गाजलेले चित्रपट म्हणजे लोकप्रिय तर आहेतच, वाङ्मयीनदृष्ट्या एक कलाकृती म्हणूनही सर्वश्रेष्ठ चित्रपट हिंदी आणि मराठीत निघालेले आहेत. जर 2 चित्रपटांची निवड करायची झाली तर आपण कोणते चित्रपट सांगाल? मराठीतला निवड केली तर अमर भूपाळी सांगेन मी, अप्रतिम असा चित्रपट आहे. आणि हिंदीत जर विचार केला तर धूल का फूल, हे 2 मला अतिशय आवडणारे चित्रपट आहे. B.R. चोपडाचा धूल का फूल, B.R. चोपडांचा, आणि शांताराम बापूंचा अमर भूपाळी. तर मित्र हो, डॉक्टर वि.स. जोगांशी आपण संवाद साधतोय, वेगवेगळ्या विषयावर त्यांची मुलाखत घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.